नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 92 आर्टिकल 92 या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेतील भारतीय संविधानातील कलम 92 काय भाष्य करतं, कशावर भाष्य करतं, काय तरतुदी आहेत हे समजून घेऊया. हे कलम संसदेच्या कामकाजातील शिस्त आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कलम आहे. हे कलम प्रामुख्याने राज्यसभेचे सभापती म्हणजे चेअरमॅन किंवा उपसभापती डेप्युटी चेअरमॅन यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषवू नये याबद्दल मार्गदर्शन करते. खाली या कलमाचे सविस्तर विश्लेषण दिलेलं आहे ते पाहूया. कलम 92 सभापती किंवा उपसभापती यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांनी अध्यक्षस्थान न भूषवणे. काय म्हटलेलं आहे? सभापती किंवा उपसभापती यांना त्यांच्या पदावरून पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांनी अध्यक्षस्थान न भूषवणे अशी तरतूद यात केलेली आहे. काय द चेअरमॅन ऑर द डेप्युटी चेअरमॅन नॉट टू प्रिसाइड व्हाईल अ रिझोल्यूशन ऑफ फॉर हिज रिमूव्हल फ्रॉम ऑफिस इज अंडर कन्सिडरेशन. कलमाची व्याख्या काय आहे? राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत काय म्हटलेलं आहे? राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत जेव्हा सभापती किंवा उपसभापती यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असतो, तेव्हा ते उपस्थित असले तरीही ते सभेचे अध्यक्षस्थान भूषवू शकणार नाहीत, अशी तरतूद यात केलेली आहे. काय म्हटलेलं आहे? राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत जेव्हा सभापती किंवा उपसभापती यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असतो, तेव्हा ते उपस्थित असले तरीही ते सभेचे अध्यक्षस्थान भूषवू शकणार नाहीत. सोप्या शब्दात समजून घेऊया. समजा राज्यसभेच्या सभापतींना पदावरून हटवण्यासाठी नोटीस दिली गेली आहे आणि त्यावर चर्चा सुरू आहे. अशा वेळी ज्या व्यक्तीवर आरोप आहेत किंवा ज्यांना हटवायचे आहे, तीच व्यक्ती न्यायाधीश किंवा निर्णायक म्हणून बनून खुर्चीवर बसू शकत नाही. हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस वर आधारित आहे. जरी ते सभागृहात हजर असले तरी ते सामान्य सदस्याप्रमाणे बसतील, अध्यक्ष म्हणून नाही. काय म्हटलेलं आहे? समजा राज्यसभेच्या सभापतींना पदावरून हटवण्यासाठी नोटीस दिली गेली आहे आणि त्यावर चर्चा सुरू आहे. अशा वेळी ज्या व्यक्तीवर आरोप आहेत किंवा ज्यांना हटवायचं आहे, तीच व्यक्ती न्यायाधीश किंवा निर्णायक बनून खुर्चीवर बसू शकत नाही. हे काय आहे? तर हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसच्या आधारावर आधारित आहे. जरी ते सभागृहात हजर असले तरी ते सामान्य सदस्याप्रमाणे बसतील, अध्यक्ष म्हणून नाही. अशी तरतूद यात केलेली आहे. आता हे कलम का अस्तित्वात आलेलं आहे? लोकशाहीत कोणत्याही पदाधिकाऱ्याला त्याच्या स्वतःच्या विरुद्ध असलेल्या चौकशीत किंवा प्रक्रियेत अधिकार गाजवण्याची संधी मिळू नये, हा मुख्य उद्देश होता. जर सभापती स्वतःच्याच हकालपट्टीच्या चर्चेचे सदस्य राहिले असते, तर ते निष्पक्ष निर्णय घेऊ शकले नसते किंवा चर्चेवर नियंत्रण मिळवून ती थांबवू शकले असते. ही त्रुटी दूर करण्यासाठी हे कलम संविधानात समाविष्ट केलेले आहे. आता या कलमाचं महत्त्व काय आणि उद्दिष्ट काय? निष्पक्षता, इम्पार्शियलिटी, सभागृहाच्या कामकाजात पारदर्शकता टिकवून ठेवणे, लोकशाही मूल्य, कोणीही स्वतःच्या प्रकरणात स्वतःच न्यायाधीश असू शकत नाही या नियमाचे पालन करणे, सभागृहाची प्रतिष्ठा, उच्च पदावरील व्यक्तीची चौकशी होताना पदाचा दुरुपयोग टाळणे. तर हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहे. उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? उल्लंघन, जर या कलमाचे उल्लंघन करून संबंधित व्यक्तीने अध्यक्षस्थान भूषवले तर त्या काळातील सर्व कामकाज अवैध ठरवले जाऊ शकते. शिक्षा काय? संविधानात यासाठी थेट शिक्षा नाही, परंतु हे संविधानाचे उल्लंघन मानले जाते आणि अशा कृतीला न्यायालयात किंवा सभागृहातच हक्कभंग म्हणून आव्हान दिले जाऊ शकते. उपाय काय आहेत? अशा परिस्थितीत कलम 91 नुसार अन्य व्यक्ती, उदाहरणार्थ उपसभापती किंवा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेली व्यक्ती अध्यक्षस्थान भूषवते. न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय, जरी कलम 92 वर थेट मोठे खटले कमी असले तरी क्योटो होलोहन विरुद्ध झाझिलू यासारख्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जेव्हा सभापती अध्यक्ष निर्णायक भूमिकेत असतात, उदाहरणार्थ पक्षांतर बंदी,
तेव्हा त्यांच्या अधिकारांचे न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकते. कलम 92 ही प्रक्रिया सुनिश्चित करते, की अशा संवेदनशील वेळी सभापती आपल्या अधिकारांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणार नाहीत. ते हे प्रकरणं आहेत, निर्णय आहेत. संबंधित कलमे काय आहेत? या कलमाच्या संबंधित असलेल्या कलमे काय आहेत? कलम 89 राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांची नियुक्ती, याची तरतूद यात आहे. कलम 90 उपसभापतींचे पद रिक्त होणे किंवा राजीनामा. कलम 91 सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापतींचे अधिकार. कलम कलम 96 हेच नियम लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी लागू होतात. हे संबंधित असलेले कलमं आहेत. या कलमाची समीक्षा काय करता येईल? कशी करता येईल? हे कलम अत्यंत तार्किक आहे. मात्र व्यावहारिक अडचणी तेव्हा येतात जेव्हा सभापती आणि उपसभापती दोघांविरुद्ध एकाच वेळी ठराव आणला जातो. अशा वेळी सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागतो. टीकाकार कधी-कधी असे म्हणतात, की केवळ राजकीय आकासापोटी हे ठराव आणले जातात, जेणेकरून सभापतींचे अधिकार तात्पुरते काढले जावेत. तर अशी या कलमाची तरतूद समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 92 हे संसदीय लोकशाहीची नैतिकता जपण्याचे काम करते. ते हे सुनिश्चित करते, की संसदेचे उच्च सभागृह म्हणजे राज्यसभा हे नियमांनी चालते, व्यक्तीच्या प्रभावाने नाही. पदावर असलेल्या व्यक्तीने स्वतःच्या बचावासाठी पदाचा ढाल म्हणून वापर करू नये, ही या कलमाची मूळ भावना आहे. तर मित्रांनो, आज आपण ह्या कलम 92 या कलमाच्या तरतुदी आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून कलम 92च्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक ज्ञान मिळेल, कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.